नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी माहिती वेब या यूट्यूब चॅनलवरती. घरकुल योजनेच्या नियमामध्ये 1 जानेवारी 2026 पासून काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी सरपंचाचे जे अधिकार आहेत ते काढले गेलेले आहेत. घरकुलांसाठी गावातील जागा देण्याचे सर्व अधिकार आता झेडपीतील सीओना राहणार आहे. हे नाशिक एडिशनचं वृत्तपत्र आहे, त्याच्यामध्ये ही माहिती आली आहे. तर आपण या ठिकाणी ती जी माहिती आहे ते या ठिकाणी सविस्तर पाहू. शासकीय योजनेतून घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नसलेल्या ग्रामस्थांना गावठाणी जागा देण्याचे अधिकार आता सरपंचांना राहणार नाहीत. हे अधिकार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक किंवा सरपंच यांना कुठल्याही लाभार्थ्यांस परस्पर जागा देता येणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. ग्रामीण भागातील पेपरवरील बेघर व्यक्तींना पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाते. या जागेवरच लाभार्थ्यांना घरकुल बांधावे लागते. घरकुल बांधण्याचे निकष आणि नियम हे वेगळे आहेत, परंतु घरकुल बांधण्यासाठी गावातील कुठलीही जागा तेथील सरपंच किंवा ग्रामसेवक सुचवतात. त्यामुळे आता गाव पातळीवर शासनाला स्वतःच्या मालकीची जागा शिल्लक राहिलेली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. तसेच सरपंच किंवा इतर व्यक्तीने सुचवलेल्या जागेवरून भविष्यात वादही निर्माण होण्याची शक्यता असते. अशा शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. घरकुलही पूर्ण होत नाही आणि जागेचा वादही मिटत नाही. त्यावर उपाय म्हणून जिल्हा ग्रामपंचायत विभागाने 30 सप्टेंबर 2022 रोजी घरकुल योजनेतील जागा वाटपाच्या अधिकारात बदल केले आहेत. जागा उपलब्ध करून देण्याबाबत गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जागा देण्यासंदर्भात शिफारस केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने लाभार्थ्यांना जागा मिळेल. याविषयी रवींद्र प्रदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांनी काय म्हटले आहे ते आपण या ठिकाणी पाहू. गावठाणातील शासकीय जागा घरकुलाच्या लाभार्थ्यास देण्यापूर्वी त्याची पाहणी केली. गावातील शासकीय जागा कमी होत असल्यामुळे शासनाला स्वतःच्या इमारती बांधण्यासाठी जागा मिळत नाहीत. या उद्देशाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे असे त्यांनी म्हटले आहे. हा होता एक महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.